या डोंगरावरती जाऊन काढू. इथं पण डोंगर आहे, पण इथं माझे 6 पॅक्सने मी एवढ्यावर जाऊ नाही शकणार. गेले ते दिवस राहिले फक्त 8. हा बरोबर बरोबर म्हटलं शेरी भाई. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी झेरी परत एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, आज आपण चालू रील शूटसाठी आणि पाहूयात तिथं काय काय होतं. ऑलरेडी खूप उशीर झाला, आपल्याला 9 वाजता जायचं होतं आणि जो आपलं शूट करणारे यश त्याचं थोडं काम होतं म्हणून लेट झालं. आपण फटाफट निघूया कारण की खूप उशीर झाले. बॅग वगैरे सगळं पॅक झाले. पॉवर बँक घेतला कारण आयफोन आहे म्हटलं तर पॉवर बँक पाहिजेच. जे आयफोन वापरतात त्यांना तरी गोष्ट माहितीच आहे. आणि मित्रांनो, आपण निघलो तर खरं, पण कुठं जायचं आपण लोकेशन तर काही ठरवली नव्हती, पण काही हरकत नाही. आता यशला घेऊ आणि त्यालाच विचारू, तुला जर कुठं लोकेशन माहीत असेल तर तिथे घेऊन चल आणि बघूयात. तर मित्रांनो, आपण आलो आहेत आणि आपलं लोकेशन तर माहीत नव्हती. यश भाईने आपल्याला आणलं आहे. इथं या डोंगरावरती जाऊन काढू. इथं पण डोंगर आहे, पण इथं माझे 6 पॅक्सने मी एवढ्यावर जाऊ नाही शकणार, म्हणून म्हटलं छोट्या डोंगरावरती काढूया व्हिडिओ आणि पाहूयात. यश भाईला बी काढायचे आज व्हिडिओत. पाऊस पण चालला, काही विषय तर काय आता आमचं व्हिडिओ करून झालेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनकडे चाललोय. काही काहीच काही काय म्हणत. आता डायरेक्ट दुसऱ्या लोकेशनला निघू कारण की एकच लोकेशनवरती जास्त व्हिडिओ नको. आज बघूयात आता कुठं लोकेशन तर जास्ती नाही आहे. काढून इथं व्हिडिओ भरपूर झालेत आपले. आता बघूया कुठं जिथं चांगलं लोकेशन दिसेल तिथं व्हिडिओ काढू. तर गाईज आता सध्याला व्हिडिओ दुसऱ्या स्पॉटवर आलोय. जेरे बाईच्या फोनला चार्जिंग तर वाजलेलीच नाहीये. आता बघू मॅनेज कराल कसं तरी. तर भेटूया. इथंच लोकेशनवरती आम्ही व्हिडिओ काढले. आता इथून परत जाणार आहे, अजून 2-3 व्हिडिओ काढणार आहे. म्हणजे कसं महिनाभर टेन्शनच नाही काय. मित्रांनो, इथूनच तयार होऊन आता परत दुसऱ्या लोकेशनवर जाऊयात. हे चालूच असतं मित्रांनो. तर दुसऱ्या लोकेशनवर जाऊन बघूयात आता तिथं काय होतं काय नाही कसं आहे. खूप काही व्हिडिओ येत होते. आता दुसऱ्या लोकेशनवर आले, इथं बघू कसे व्हिडिओ निघतात ते. मित्रांनो, आता व्हिडिओ तर झालेत काढून, पण वातावरण पावसाचं झालं त्यासाठी लवकर निघावं. व्हिडिओ अर्धेच झाले, भरपूर व्हिडिओ काढायचे होते. आता बघूयात, पाऊस पडला तरी काढू कारण पावसात अजून जास्त व्हिडिओ चांगले निघतील. त्या साईडला तर काय सनलाईट नाही आहे, मग लवकर काय विषय नाही. येस भाऊ आपले व्हिडिओ भारी काढतात, ते कळतच तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर. काय खायचं? वडापाव बिडापाव नाही खायचं रे काय बाहेरचं. त्या दिवशी काय सांगितलं मी, फास्ट फूड नाही खायचं. भाई फास्ट फूड खातो मला माहिती. बाहेरचं नाही खायचं. अरे गाईज व्हिडिओ बघा, मला अजून एक व्हिडिओ दिसल. चेकआउट करा गाईज, चेकआउट करा व्हिडिओ तो. बाहेरचं खाणं टाळायचं शक्यतो. जागा भारी आहे तिथं, पण बघू किती व्हिडिओ निघतात काय निघतात. मित्रांनो, जे मी घरी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांना प्रॉब्लेम माहिती. फोनमध्ये फक्त 2% चार्जिंग राहिली. आता बघूया. जिरे पावडर लावते म्हणतात, ते पावडर शिवाय गौर दिसतं का? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. त्यांना टाळू शकत नाही. किती गोळ्या झाले बघा तुम्हीच गाईज.
तर गाईज आज व्हिडिओ पूर्ण झालेत, थोडेसे बाकीचे नंतर कधी हा हो नाही लहान लेकरांचं आहे. हा लहान लेकरांचं आहे गेले ते दिवस राहिले फक्त आठ. हा बरोबर बरोबर म्हटलं शेरी भाई. आणि मित्रांनो सरपंच वस्तीला कोंबडीच्या नाही पिला असं कधी होईल का? आता फटाफट चहा वगैरे घेऊ, यशला पण भूक लागली, वडापाव वगैरे खाऊ, इथून सरळ जाऊ घरी कारण उशीर खूप झालाय. आणि जर लोकेशन तुम्हाला कुठं माहित असेल तर कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल. स्टे ट्यून्ड, कीप लव्हिंग, थँक यू.